नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मधला फरक माहित आहे का आपल्याला? इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान। जसं की ज्वारीपासून भाकरी बनते ही झाली इन्फॉर्मेशन, ती भाकरी कशी बनते हे झालं नॉलेज। एखाद्या विद्यार्थ्याला एखादी माहिती असेल किंवा क्लासमध्ये एखाद्या शिक्षकाने एखादं प्रकरण शिकवलं असेल, एखादी माहिती समजावून सांगितली असेल, ही झाली इन्फॉर्मेशन। ही इन्फॉर्मेशन आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता, प्रॅक्टिकली व्हिज्युअलाइज करता, प्रॅक्टिकली अनुभवण्याचा प्रयत्न करताय, प्रॅक्टिकली फील करताय, प्रॅक्टिकली स्वतः कन्सेप्ट तयार करताय, याला म्हणतात नॉलेज। आपण विद्यार्थी अभ्यास करताना इन्फॉर्मेशन घेत जाऊ नका, तर ती इन्फॉर्मेशन नॉलेज मध्ये कन्वर्ट करा। अभ्यास करताना टेक्स्टबुक नोट्स मधल्या कन्सेप्ट तुम्ही काढताय, त्या प्रॅक्टिकली रिलेट करा, त्या वारंवार करण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही त्या वारंवार केल्या, त्या रिपीट केल्यात, तर ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन ही नॉलेज मध्ये कन्वर्ट होईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे, नॉलेज इज ऑलवेज पॉवर। नॉलेज आपण विसरू शकत नाही, ते विसरत नाही, पण इन्फॉर्मेशन आपण विसरू शकतो। बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की सर, आम्ही 4 दिवसापूर्वी अभ्यास केलेला विसरतो, म्हणून आमचं अभ्यासात मन लागत नाही। त्याचं महत्वाचं कारण एकच, आपण अभ्यास करताना किंवा क्लासमध्ये शिकत असताना फक्त नॉलेज मिळवतो असं नाही, तर आपण इन्फॉर्मेशन घेतो। ही इन्फॉर्मेशन आपण नॉलेजमध्ये कन्वर्ट करा, मग बघा अभ्यास करायला मजा येईल आणि तुम्ही केलेला अभ्यास कधीच विसरणार नाहीत। धन्यवाद।